शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे. पशुवर्धन मंत्री तसेच जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे. घनसावंगी. मागील काही दिवसांतील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतातील पिके उद्ध्वस्त झाली असून काही गावे पाण्याखाली गेल्याने घरगुती साहित्याचेही नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी सप्टेंबर 24 रोजी आमदार हिकमत उढाण, माजी नगराध्यक्ष सुनील बापू आर्दड यांच्यासह घनसावंगी मतदारसंघातील मौजे, विरेगाव, तांडा, भेंडाळा, मच्छिंद्रनाथ, चिंचोली, मोहपुरी तसेच अंबड तालुक्यातील सुखापुरी व शहापूर या गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली. पाहणीदरम्यान कापूस, तूर, मूग, सोयाबीन यांसह फळबागा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले. अनेक शेतकरी कुटुंबांच्या घरात पाणी शिरून संसारोपयोगी साहित्याचेही नुकसान झाले आहे. यावेळी काही गावांचा पंचनामा प्रस्तावात समावेश झालेला नाही, अशी तक्रार स्थानिकांनी केली. पानेवाडी, घनसावंगी, रांजणी तसेच राणी, उंचेगाव या मंडळांचा त्यात समावेश नसल्याचे निदर्शनास आले. त्यावर पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना आदेश देत प्रत्येक बाधित गाव व शेतकऱ्यांचा पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई मिळेल याची खात्री करावी. कोणताही शेतकरी वगळला जाणार नाही. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे स्पष्ट केले. या भेटीवेळी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. पत्रकारांशी संवाद साधताना आमदार हिकमत उढाण म्हणाले, घनसावंगी मतदारसंघातील एकाही शेतकऱ्याला शासनाच्या अनुदानापासून वंचित राहू दिले जाणार नाही. सर्व बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे करून शासनाला तातडीने प्रस्ताव पाठवले जातील आणि नुकसान भरपाई मिळवून देण्यात येईल. माधव न्यूज महाराष्ट्र. संपादक सुरेश पोटे. सगळ्यांचं प्रेम काही गावांना मी भेटी देते, काही खेड्यामध्ये आता तर ट्रॅक्टरमध्ये आम्ही गेलो, सगळीकडे भेटी देते आणि मदत करण्यासाठी शासन म्हणून. आणि तुमचं मोहपुरीचं प्रेम आहे म्हणून मी पालकमंत्री झाले. जिल्हा जेवढा प्रेम करतो तेवढाच जालना जिल्हाही माझ्यावर प्रेम करतो. सगळा महाराष्ट्र करतो ताई प्रेम, सगळा महाराष्ट्र करतो. पाऊस कमी आहे, 65 mm ची आहे.